पोटाला थंडावा देणारा हा दही भात उन्हाळ्यात रोज जरी खाल्लात ना तरीही मन भरत नाही. चला मग कसा करायचा हेही बघूया. तर दही भात करण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि दही भात आपल्याला कुकरमध्येच करायचा आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. 2 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपला कुकर थंड करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपला भात तयार झालेला आहे. आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा साखर घालायची आहे. इथे मी 1 इंच आलं छान किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून घेतली आहे. भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे. आणि इथे मी दही घातलेलं आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही छान फेटून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मस्त क्रीमी टेक्स्चरचा हा भात तयार होतो. आणि त्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे. तूप छान गरम झाल्यावरती 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि त्याचबरोबर इथे मी राई घेतलेली आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. 2 सुक्या मिरच्या घातलेल्या छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. 7 ते 8 इथे काजू घातलेले आहेत. हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आपली भातावरती घालून घ्यायची आहे. या फोडणीमुळे तर भाताची टेस्ट आणखीनच जास्त वाढते. आणि सोबतच आपण कैरीचं लोणचंसुद्धा घेतलेलं आहे. तर कैरीच्या लोणच्याची रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.